नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसातून व्हिडिओ केला आणि या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादक बंधूंना महत्त्वाची अशी चांगली माहिती घेऊन आलेलो आहे फक्त तुमच्यासाठी. तर कृपया जे नवीन असतील त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. दगडगोटे आपल्या शेतामधील जे असतात ते लेबर एकतर मिळत नाहीत आणि लेबर कॉस्ट अशी झालेली आहे की दगड वेचण्यापेक्षा आहे असे राहिलेले बरे, अशी परिस्थिती काहीशी झालेली आहे. त्यामुळं आपण दगड ज्या शेतामध्ये दगड किंवा गोटे हे जास्त असतील त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने मशीनच्या साहाय्याने, म्हणजे स्टोन कुकर असं म्हणतात त्याला, तर त्याच्या साहाय्याने आपण दगडी गोळा करू शकतो. त्याच्यासाठी काही ठराविक गोष्टी काळजी घेण्यासारख्या आहेत. काळजी म्हणजे अशी काही वेगळ्या अशा स्वरूपाची काळजी घ्यायची आवश्यकता नाही. फक्त काय होतं की ह्या दगडगोट्याबरोबर आपल्या रानातली जी ढेकळं आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं याच्याबरोबर छोटी छोटी जी ढेकळं आहेत ती सुद्धा मशीन कॅच करते. कारण ती माती जर असेल तर त्याच्या दोन रॉडमधील साईजमधून माती खाली जाते, काही दुर्वळ स्वरूपात जाते, काही खाली पडून जाते. तर जास्तीत जास्त बारीक आणि रोटरलेलं रान असेल तर चांगल्या पद्धतीनं माती ही खाली पडते आणि कमीत कमी आपल्या शेतातील ढेकळे हे दगडाबरोबर ओढले जातात. त्याच्यामुळं जास्त काळजी घेऊन आपण जर केलं तर काहीच अडचण नाही, एकदम व्यवस्थित दगड गोळा होते. सगळ्यात चांगलं म्हणजे लेबरचा प्रॉब्लेम येत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की लेबरच्या प्रॉब्लेमपेक्षा आपल्याला पटकन, म्हणजे एकदम अगदी कमी वेळामध्ये एक 2-3 तास हात 1 एकर जर कमी प्रमाणात जर दगडे असतील तर 3 तासामध्ये पूर्ण एकराची दगडे वेचून होतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यासाठी लेबरचं वगैरे जास्त गरज नाही. याच्याबरोबर फक्त आपल्याला ट्रॅक्टरची आवश्यकता आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि शेअर करा.